नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, निवृत्ती वेतन धारकांच्या डीएमध्ये दिनांक 1 जानेवारी 2026 पासून 2% डीए वाढ लागू करण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक 18 मे 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की केंद्र सरकारच्या कार्मिक लोक तक्रार व निवृत्तीवेतन मंत्रालय निवृत्तीवेतन धारकांचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांच्या 24 सप्टेंबर 2026च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रति महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारक तसे कुटुंब निवृत्तीधारक अधिकारी संदर्भात योग्य ते कारवाई करता अग्रेषित करण्यात आलेले आहे। तसेच शासनाच्या कार्मिक लोक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या सदर नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आलेले 2% महागाई भत्त्यामधील दरवाढ ज्ञापनामध्ये नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र संवर्गातील भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारकांना तसे कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना लागू राहणार आहे। तसेच त्यानुसार महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारकांना तसे कुटुंब निवृत्तीधारकांना दिनांक 1 जानेवारी 2026 पासून 60% दराने डीए वाढ अनुदेय राहणार आहे। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।